मराठा आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी, मराठा समाजाच्या आरक्षण सर्वेक्षण अहवालात ही शिफारस करण्यात आलेली आहे। 40% मराठा समाज मागास असल्याची माहिती यातून समोर येते। 41% समाज मागास नसल्याचा अहवाल सांगतोय। उच्च न्यायालयाच्या धर्तीवर नोकरीत 13% आरक्षण द्या असं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। शिक्षणात 10%, सरसकट 10% आरक्षण देण्याची शिफारस सुद्धा करण्यात आलेली असं देखील सूत्रांकडून कळतंय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शुक्रे समितीच्या अहवालात मराठा आरक्षण देण्याची आता शिफारस करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, अतिशय महत्त्वाची खरं तर बातमी समोर येते, अर्थात सूत्रांकडून या सगळ्या संदर्भात माहिती समोर आलेली आहे। शुक्रे समितीच्या अहवालात मराठा आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे, पण ही शिफारस करताना 40% मराठा समाज मागास असल्याचं कळतंय, तर 41% समाज मागास नसल्याचा अहवाल सांगतोय। निश्चितच लागवी ज्या प्रकारे माहिती जी आयोगाला दिलेली होती, सर्वेक्षण करण्यास सांगितलेले होते आणि सरकारच्या आदेशानंतर ज्या प्रकारे सर्वेक्षण झालं, या सर्वेक्षणामधून शहरी आणि ग्रामीण भागातून जी माहिती गोळा करण्यात आलेली आहे त्या माहितीच्या आधारे जवळपास 40% आणि 41% अशी दोन वेगवेगळे गट आपल्याला पाहायला मिळतात की मागास असल्यासंदर्भात आणि मागास नसल्यासंदर्भात माहितीचा निष्कर्ष तो आलेला आहे। आणि हाच अहवालाद्वारे शुक्रे समितीने आता सरकारला सादर केलेला आहे। आणि याशिवाय कुठेतरी 10 ते 13% पर्यंत आरक्षण देण्याची जी शिफारस आहे ती आयोगाने केलेली आहे। आणि याच शिफारसीवर आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर जे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे त्या विशेष अधिवेशनामध्ये हा प्रस्ताव सरकार मांडेल आणि या प्रस्तावानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल। त्यामुळे किमान 10% पासून कमाल 13% पर्यंत जे आरक्षण आहे ते मराठा समाजाला मिळणं अपेक्षित आहे। लागवी निश्चित चेतन, या सगळ्या अहवालामध्ये आणखीन एक बाब महत्त्वाची आहे जी समोर आलेली आहे। उच्च न्यायालयाच्या धर्तीवर नोकरीत 13% आरक्षण आणि शिक्षणात 10% आरक्षण, सरसकट 10% आरक्षण देण्याची शिफारस आहे सूत्रांकडून कळतंय। म्हणजे गायकवाड समितीनं जो अहवाल मांडलेला होता, जो 12-13 असा होता, शैक्षणिकदृष्ट्या 13% आणि सामाजिकदृष्ट्या 12%, तशीच तरतूद याही अहवालात पाहायला मिळते का? निश्चितच एकंदरीत मराठा समाजाची राज्यातील लोकसंख्या पाहिली आणि त्यानंतर त्यांचा सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक एकंदरीत वाटा पाहिला तर त्या धर्तीवरती ही शिफारस करण्यात आलेली आहे। त्यामुळे जवळपास गायकवाड समितीच्या आसपास असणारी ही शिफारस दिसून येत आहे। त्यामुळे शुक्रे समितीच्या शिफारसीवर आता सरकार काय अंतिम निर्णय घेते आणि या शिफारसीमधील नेमकी किती टक्के आरक्षण ते देते, सरसकट 10% आरक्षण देते की मग वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ज्या प्रकारे गायकवाड समितीने शिफारस केली होती त्याच धर्तीवरती आरक्षण दिले जातं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आणि एकूणच मराठा समाजाकडून आता आपण पाहतो की अभिनंदनाचे बॅनरही लावण्यात येत आहेत, त्यामुळे त्या धर्तीवरती कुठेतरी हा निर्णय निश्चित मानला जात आहे। लागवी निश्चित चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। याविषयी प्रतिक्रिया देण्याकरता मराठा नेते राजेंद्र कोंढारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय पहिली प्रतिक्रिया यावर? शुक्रे समितीच्या अहवालात शिफारस करण्यात येते, यामध्ये 40% मराठा समाज मागास असल्याचं कळतंय, तर 41% समाज मागास नसल्याचा अहवाल सांगतोय। मुळात कसे अहवाल पूर्णपणे वाचल्याशिवाय त्या विषयावर प्रतिक्रिया देता येणार नाही, परंतु आयोगाने मराठा समाजाला आरक्षणाची शिफारस केलेली आहे त्याबद्दल आयोगाचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जो पर्सेंटेजच्या बाबतीतला विषय आहे तो राज्य सरकार आणि विधिमंडळ काय पद्धतीने घेतं हे पाहणं गरजेचं आहे, कारण आयोगाने केलेली शिफारस जशीच्या तशी स्वीकारायची का त्याच्यात बदल करायचा याचा अधिकार राज्य सरकारला आणि विधिमंडळाला आहे। त्याप्रमाणे विधिमंडळ कशा पद्धतीने निर्णय घेईल त्याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। अगदी, पण या अहवालात जी टक्केवारी समोर येते की नोकरीत 13% आरक्षण द्या आणि शिक्षणात 10% आणि सरसकट 10% आरक्षण द्या अशी शिफारस करण्यात येते असं सूत्रांकडून कळतंय। या शिफारसीवर तुम्ही समाधानी आहात का? त्याच्यात फॉर्म्युला असा असतो की नोकरीमध्ये अस्तित्वात ज्या जागा आहेत त्याच्यात मराठा समाजाचं किती प्रतिनिधित्व आहे आणि त्याच्या लोकसंख्येमध्ये ते प्रतिनिधित्व मायनस करून तेवढं आरक्षण दिलं की ते त्याच्या लोकसंख्येच्या 100% प्रमाणात होतं।
त्यामुळं आता राज्य सरकारच्या सेवेमध्ये मराठा समाजाचं जेवढं प्रमाण असेल आणि जेवढी लोकसंख्या मराठा समाजाची आयोगाने काही निश्चित केलेली असेल त्याच्यातून ती संख्या मायनस केल्यानंतर उर्वरित पर्सेंटेजची शिफारस होऊ शकते. निश्चित. धन्यवाद कोंढारेजी आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.